अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। बाळा, काळ हे अत्यंत गुणकारी औषध आहे। ते सगळ्या गोष्टी नीट करतं, उशिरा का होईना। नाही झाल्या तरी तोपर्यंत आपल्याला त्याची सवय झालेली असते। एकदा का त्याचा स्वीकार केला की झालं, कसलंच दुःख वाटत नाही किंवा कशाचंही ओझं वाटत नाही। फक्त चेहऱ्यावर हास्याचा मुखवटा चढवायला यायला हवा। आयुष्यातील अडचणी सोडविण्यासाठी समर्थ असते ते खरे शिक्षण होय। लक्षात घे, तुझ्या आयुष्यात सध्या खूप संकटे आहेत। स्वामींना माहिती आहे, स्वामी त्या संकटांना दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि काही काळात त्यांचे देवदूत तुला तुझे संकट दूर करताना दिसून येतील। माझ्या प्रिय मुला, तुझा स्वामीवरती विश्वास आहे ना? मग स्वामी समर्थ महाराजांवरती डोळे बंद करून विश्वास ठेव। श्री स्वामी समर्थ असं एकदा कमेंटमध्ये जरूर लिहा। शिक्षणाचा उद्दात हेतू केवळ ज्ञान नसून कृती होय। सद्गुण आपोआपच प्रगट होतात, त्यासाठी आपल्याला योग्य दिशेने प्रयत्न करावा लागतात। जर तुझाही स्वामीवरती विश्वास असेल आणि तू स्वामी समर्थ महाराजांना मानत असशील तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब कर। आत्मज्ञान हे खरे ज्ञान होय। ज्याप्रमाणे कुदळीने खणता खणता माणसाला पाणी सापडते, त्याप्रमाणे गुरुजवळ असणारी विद्या सेवा करणाऱ्याला प्राप्त होते। चौकसपणा हा सर्व शिक्षणाचा पाया आहे। एखादा व्यक्ती आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा ठेवत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनाचे रान केल्याशिवाय, आपल्या जीवाची संपूर्ण मेहनत घेतल्याशिवाय आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळणार नाही। दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी झाडाला फळे येतात, गायी दूध देतात, नद्या वाहतात, तसेच हे शरीरही परोपकारासाठीच आहे। स्वामी म्हणतात, जो माझा व्यक्ती, जो माझा भक्त, जो माझा पुत्र, जो कोणी आहे, जो माझी भक्ती करेल, माझ्या श्री स्वामी समर्थ महाराज या नामस्मरणाचा जप करेल, त्याच्या आयुष्यात मी त्याच्या पाठीशी असतो। आता बघा, ज्याला हा संदेश पूर्ण ऐकायचा तो नक्की ऐकेल, पण ज्या व्यक्तीला हा संदेश ऐकायला कंटाळा येत असेल तो कंटाळून हा संदेश येथूनच थांबून देईल। पण जर तुम्हीही असे करण्याचा विचार करत असाल तर थांबा, हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका। आज स्वामी समर्थ महाराजांनी खास तुमच्यासाठी हा संदेश तयार केला आहे। हसणारा सर्वांना हसवतो, पण रडणारा एकटाच रडतो। त्याचप्रमाणे जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा, सोबत मेहनत करा आणि तुम्हाला जे काही करायचंय ते प्रामाणिकपणे करत राहा, यश नक्की मिळणार। अंतःकरणाला अंतःकरण जुळल्याशिवाय माणसाचीच नव्हे तर राजकीय पक्षांची युती कायम टिकणार नाही। प्रसंग अनेकांना वळण लावतात, पण प्रसंगांना वळण लावणारा एखादा जन्मतो। स्वामी भक्त हो, त्यागाशिवाय समता नाही, समतेशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय प्रगती नाही। व्यक्तिगत चरित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते। कष्ट आणि सेवा यात खरा आनंद आहे। जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो। स्वामी भक्त हो, आज हा संदेश तुम्ही 15 मिनिटापर्यंत ऐकून बघा। मनुष्य मोठा विचित्र आहे, तो सुख घटाघटा पितो व दुःख चघळत बसतो। दुःखी व कष्ट करणारे व्यक्ती आयुष्यात फार मिळतील, पण लक्षात घ्या, दृढ निश्चय व एकजुटीची कृती यांनीच तुम्ही कर्मभूमीत यश मिळवू शकता। सर्व कर्माच्या यशाची किल्ली त्या त्या कामात एकाग्र म्हणजे तल्लीन होऊन इतर सर्व गोष्टीचे भान विसरण्यात आहे। आळसात प्रारंभी सुख वाटते, परंतु त्याचा शेवट मात्र दुःखात होतो।
तत्परतेने उद्योग करण्यात प्रथम दुःख वाटते, परंतु त्यांपासून परिणामी सुख होते. महत्वाकांक्षा नसणाऱ्या पुरुषाला मोठेपण प्राप्त होत नाही. ज्ञानी लोकांचा कर्माची लाज वाटू लागली किंवा कर्म करण्याचा कंटाळा येऊ लागला म्हणजे राष्ट्राच्या अवनतीचा काळ सुरू होतो. उद्योग व खेळ यांचे मिश्रण झाले की तुम्ही समर्थ व सुखी व्हाल. स्वर्गापेक्षा आयुष्यात स्वतःला या जगात पृथ्वीवरती सुखी ठेवण्यात जास्त मजा येतो. लक्षात घ्या, कला म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर यांचे संमेलन असते. आई आणि मातृभूमी यांचे श्रेष्ठत्व हे स्वर्गाहून अधिक आहे. स्वामी भक्त हो. आईच्या दुधाची चव काही न्यारीच असते. ते नुसते दूध नसते, तर त्यात प्रेम व वात्सल्य असते. लक्षात घ्या, तशाच प्रकारे स्वामींच्या नामस्मरण केल्याने आपल्याला एक वेगळं नामस्मरण, प्रेम आणि एक वेगळी शक्ती मिळत असते. माता म्हणजे ममतेच्या महान मंदिरातील गजबजलेले तीर्थस्थान होय. स्वामी म्हणजे आपल्या आयुष्याला योग्य मार्गावर आणणारे एक मार्गसत दगड आहेत. स्वामी हे आपली प्रत्येक वेळेला साथ देतात. स्वार्थ हा माणसाला क्रूर बनवितो. शिक्षण हे साधन नसून साधन आहे. हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपण त्याचा योग्य वापर करू शकतो. ध्येयाचा वारा आपल्या जीवनात भरपूर शिरू द्या. आपली जीवने मग सत्यच दिसतील. जी भूमाता आपणास अन्न देते तिच्या सेवेसाठी आपण नम्रपणे सदैव तत्पर असतो. शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी संस्कृत, चारित्र्यसंपन्न व कार्यदक्ष असतात. लक्षात घ्या, चांगल्या संगतीत आपल्याला चांगले फळ मिळू शकते. स्वामी भक्त हो. प्रत्यक्ष वाईट वागण्यापेक्षा त्यावर पांघरून घालणे वाईट असते. चंद्र आणि चांदण्यापेक्षाही शीतल असतो तो सज्जनांचा सहवास. लोभ, अहंकारी वृत्ती माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण होय. आत्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत पोहोचून देणारी गोष्ट म्हणजे प्रार्थना. स्वामी भक्त हो. ज्ञानाशिवाय बुद्धीचे समाधान होत नाही. उद्योगी व्यक्तींनाच ईश्वर सहाय्य करतो. दुसऱ्याच्या हाताने पाणी पिऊन कोणाचीही तहान भागत नसते. जो भरा नहीं है भावों से बहती उससे सरधारा नहीं. जीवनाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही. परिश्रम वह चाबी है जो मनुष्य के भाग्य के दरवाजे खोल देती है. जीवनात पांडित्यापेक्षा चारित्र्याला जास्त महत्त्व आहे. जो नेहमी सत्याच्या मार्गाने चालतो तो कधीही मागे पडत नाही. परिश्रमाशिवाय प्राप्त होईल अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही. अतिपरिचयाने चांगल्यांचा चांगुलपणा देखील कंटाळाला येतो आणि सावलीची विश्रांती घेणाऱ्या माणसाला काही वेळ तरी उन्हात जाऊन बसावे वाटते. स्वामी भक्त हो. जीवन वृक्षाला लागलेले 2 गोड फळे. लक्षात घ्या, प्रार्थना हा अहंकाराचा नाश करण्याचा उत्तम पर्याय. देशाचा विकास करायचा असेल तर बालकांचा सार्वजनिक विकास व्हायला आवश्यक आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला माहिती आहे का, स्वामी आपली साथ सदैव देतात. स्वामी सांगतात, त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. जो कर्तव्याला जगतो तो कौतुकास प्राप्त होतो. जो मुलांचे मन जाणतो तो यशस्वी होऊ शकतो. आता एक असा विषय आहे जो तुम्हाला कळायला हवा. लक्षात घ्या, सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवणे आणि स्वतःच्या विश्वासाने प्रयत्न करणे. माणुसकी हे सर्व धर्माचे सार आहे. खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, मागण्यात किंवा घेण्यात नसतो. आनंदी वृत्ती हा आरोग्याचा आधार आहे, तर औदासीन्य हे रोगाचे घर आहे. प्रसन्नता सर्व गुणांची जननी आहे. सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे. आत्मविश्वास हा माणसाचा खरा मित्र आहे. ज्योत जळत असते तोवरच ती दुसऱ्याच्या ज्योतीला प्रज्वलित करू शकते अथवा प्रकाश देऊ शकते. साफसफाई ज्या घरी
आरोग्य तिथे वास करी. रागावणे ही कमजोरी व अज्ञानपणाची खूण आहे. दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठीच महापुरुष जन्माला येतात. चित्र ही हाताची कृती आहे, परंतु चारित्र्य ही मनाची कृती आहे. दुसऱ्याच्या मनात विचार करायला शिकाल, तो सुरक्षित राहील. स्वामी सांगतात, उद्याचारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते. कार्य कठिन है, इसीलिए करने योग्य है. साधारण कार्य तो कोई भी कर सकता है. स्वामी बोलतात, बाहेरून होते ती वाढ व आतून होते तो विकास होय. गणित हे सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे. खरे पावित्र्य दुसऱ्यासह पवित्र्य आहे. आपली स्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारली पाहिजे. एकमेकांच्या दुःखाशी समरस होणे याचेच नाव सहानुभूती आहे. कामचूरपणा हा आपल्याला पाळलेला शत्रू आहे. शिक्षण म्हणजे सुधारणेचे प्रवेशद्वार होय. त्यागामागे मनुष्य मोठा होतो, भोगाने नव्हे. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्ही जर पूर्ण ऐकून बघाल तर याचा तुमच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव होईल. विद्यादान इतकेच श्रमदान ही पवित्र आहे. साक्षरता ही ज्ञानभंडाराची चावी आहे. लतेला फुलामुळे तर जीवनाला ध्येयामुळे शोभा येते. मानवाचा मोठेपणा तिजोरीवर नसून मनावर आहे. सुख पचविता येणे ही शांतीची खूण आहे. दुसऱ्याच्या कुचेष्टा करून आपली प्रतिष्ठा वाढवता येत नाही. मनाचा धर्म आज्ञाधारक तत्व आहे. सबब ही दुर्गुणांची माऊली आहे. आत्मविश्वासासारखा दुसरा मित्र नाही. शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे, ते नेहमी पवित्र ठेवा. लक्षात घ्या, आपल्याला जर उंच उडायचं असेल तर आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. योग्य दिशेला बघून प्रयत्न करावे लागतील. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही मोठं करायचं असेल तर तुम्हाला सशक्त बनावं लागेल. ग्रंथ हे गुरु आहे. लक्षात घ्या, आपल्या हातातून काही चूक घडल्यास आपल्यामुळे ज्यांना त्रास होईल त्यांच्याजवळ दिलगिरी व्यक्त करणे हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. प्रेम, सेवा, त्याग हे राष्ट्रधर्माचे सूत्र आहे. पशूंना द्रव्यांची इच्छा नसते, पण ती इच्छा मनुष्याला पशु बनवते. त्यागा पापाचे मुद्दत फिटते, दानाने पापाचे व्याज चुकते. ज्यांच्यावर आपल्याला मात करता येत नाही त्यांच्याशी हात मिळवणी करणेच श्रेयस्कर असते. आयुष्यामध्ये चांगल्याला चांगुलपणा जाणवायला सुद्धा अंगी चांगुलपणा असावा लागतो. जगात सर्वात मौल्यवान हिऱ्यापेक्षा ज्ञान हा अधिक मौल्यवान हिरा आहे. जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते. जो वडिलांचा आदर करतो जगात त्याला मान सन्मान मिळतो. दुसऱ्याच्या दुःखाचा जो विचार करतो तो खरा सुशिक्षित होतो. नुसत्या ज्ञानाला जगात काही अर्थ नाही किंवा ज्ञानाला जगात काही किंमत नाही. त्या ज्ञानाबरोबर कृती असाव्यास हवी. आत्मा जन्म घेत नाही किंवा मरत नाही. अडचणीच्या अचित कर्तृत्वाने आपल्याला त्याचे फळ मिळते. स्वामी भक्त हो, दुसऱ्याच्या अडचणीत पडलेल्या पहिल्या अडचणीतून सुटका होत नाही. अडचण हे अडथळे असतात, त्यांचा आपल्याला सामना करावाच लागतो. नियती आणि स्वामी आपल्यासाठी योग्य ते कामे देत आहेत. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. अतिपरिचय झाला तेथे अनादर ठाव घेतला जातो. अतिपरिचयाने अनादर होतो. मलय पर्वतावरील भिल्ल असते. अतिपरिचयाने अनादर होतो. गंगेच्या तीरी राहणारा मनुष्य गंगोदक सोडून शुद्धतेसाठी दुसऱ्या तीर्थाकडे उदकाकडे जातो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. स्वामी भक्त हो, लक्षात घ्या, प्रयत्न न करणे हे सर्वात मोठे अपयश आहे. आपल्याला प्रयत्न करूनच पुढे जावं लागेल. स्वामी सांगतात, खाली पडण्यात अपयश नाही तर पडून राहण्यात अपयश आहे. आत्मविश्वासाचा अभाव हे आपल्या अपयशाचे खरे कारण ठरते.
लक्षात घ्या, हळूहळू ज्या मार्गाने जाणारा मनुष्य योग्य दिशेला जातो तो यशस्वी नक्की होतो. जो स्वतःला न जाणता दुसऱ्याला ओळखायला निघतो तो अपयशाकडे नेणारी यात्रा करत असतो. अभिमान हा प्रगतीचा शत्रू आहे. अभिमान अज्ञान तरुणपणाची नासाडी करते. अभिमान देवाला साजे. मनुष्य का करतो फुकट गाजेवाजे. अभिमानाने मित्राचे शत्रू होतात तर दातृत्वाने अश्रूंचे मित्र होतात. लक्षात घ्या, स्वामी भक्त हो. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आले तरी स्वामी आपली साथ कायम देत असतात. स्वामीवरती फक्त विश्वास ठेवा. स्वामी भक्त हो. स्वामी सांगतात, अभ्यासाने बुद्धीचे संवर्धन होते आणि नामस्मरणाने आयुष्यात मार्गदर्शन होते. आळस हा उद्योगाचा व भाग्याचा शत्रू आहे. आळसापासून उत्पत्ती, दुर्गुण आणि विपत्ती या गोष्टी निर्माण होतात. आळस एवढा सावकाश प्रवास करतो की दारिद्र्य त्याला चटकन गाठते. आळसाची संगती दारिद्र्याची उत्पत्ती असते. आळसाला आजचा दिवस दिला की तो उद्याचाही चोरतो. लक्षात घ्या, जो व्यक्ती आळस करतो तो दिवसेंदिवस गरीब होत जातो. आळस म्हणजे गरिबी आणि गरिबीचे दुसरे नाव म्हणजे आळस. स्वामी बोलतात, धान्याप्रमाणे उपकार पेरल्याने वाढतो. सूर्य स्वतः जळतो आणि जगाला मात्र प्रकाशित करतो. मेणबत्ती स्वतः जळते आणि जगाला प्रकाशित करते. सज्जन स्वतः झीज सोसून दुसऱ्यावर उपकार करतात. पाणी स्वतः नष्ट होते व सुकत असलेल्या गवताला जगवीत असते. पंच व मशालजी स्वतः अंधारात राहतात व दुसऱ्याला उजेड देतात. कर्तव्य करा तोच तुमचा आधार. जो कर्तव्य पार पाडतो तोच सुखाचा अधिकार होतो. कर्तव्याची पोटी अमृतमय सोन्याचा जन्म होतो. कर्तव्य व आजचा दिवस यावर आपली मालकी आहे. कर्तव्याचे फळ भविष्यकाळ हे ईश्वराच्या अधीन आहे. कला ही शहाणपणाला वेडा आणि मूर्खाला शहाणा करते. कला ही भूतकाळची कन्या, वर्तमान काळची पत्नी व भविष्यकाळची माता आहे. कला ही बुद्धीच्या अंगणात असलेल्या विचारांचा हृदयाच्या दिवखान्यातून नेऊन सोडण्याचे कार्य करते. प्रत्येक मूर्खाला कायदे करता येतात. कायद्यापुढे सगळे लहान आहेत. कायदा हा सर्व राज्यांचा बादशाह आहे. कायदे चाकर आहेत. जो त्याचे पालन करतो तो त्यावर अधिकार गाजवतो. समजणे हे आपल्याला आयुष्यात बऱ्याच वेळेला खूप जास्त फायद्याचे ठरते. काव्य ही सर्व उदात्त गुणांची जननी आहे. काव्य ही दुःखाच्या रोगावर जडीबुटी असते. जेव्हा सत्ता नसते तेव्हा काय तिला स्वच्छ करत असते. आपल्या ज्ञानाकडे पाहणारा पण अज्ञानाकडे कधीच न पाहणारा विद्वान डोळे असून सुद्धा आंधळाच असतो. काव्याचा जन्म प्रेमातून होतो. प्रेम असेल तर संपूर्ण जीवन काव्यमय होते. जेव्हा मनुष्य सत्तेने वृद्ध होतो तेव्हा काव्यच त्याला मार्ग दाखवतात. काळ फिरायला सुवर्ण मेरूनही मातीचा बनतो. उद्याचा भविष्यकाळ आजच्या कर्मातून निर्माण करावा लागतो. काळ हा सर्वांचा न्यायनिवाडा करणारा न्यायाधीश आहे. काळ मोठा मित्र आहे. तो आजची दुःखे उद्या विसराव्याला लावत असतो. तुम्ही काळ व्यर्थ घालविल्यास काळ तुमचा जन्म व्यर्थ घालवत असतो. ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. काळाच्या अनुकूलतेने मातीचे सोने आणि प्रतिकूलतेने सोन्याची माती होत असते. काळ हे फार मोठे औषध आहे. मोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्ट्याने बऱ्या होतात. तुम्ही आजची काळजी घ्या म्हणजे उद्या तुमची काळजी स्वतः काळ घेईल. मृत्यूची भीती टाळून दिली की आयुष्यात सावलीही उभे राहते. काळजी केल्याने उद्याचे दुःख कमी होत नाही, उलट आजच्या दिवसाची ताकद पूर्णपणे नष्ट होते. काळजी वाळवीसारखी असते. काही खात असताना ती दिसत नाही पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते.
कीर्ती म्हणजे पराक्रमाचा सुगंध. शत्रूने केलेली स्तुती म्हणजे सर्वोत्तम कीर्ती होय. कीर्ती ही तरुण मनाला लागणारी तहान असते. कीर्ती आणि पराक्रम हे जीवनाचे दोन डोळे आहेत. या डोळ्याने जो व्यक्ती जीवन पाहतो तो यशस्वी जीवन जगू शकतो. तुका म्हणे, एका मरणीचे सरे, उत्तमच उरे कीर्ती मागे. कीर्ती हवी असेल तर तिचा पाठलाग करू नका, तिच्याकडे पाठ फिरवा आणि आपले काम करा. कीर्ती हवी असेल तर लोकांना हवे तसे वागा, त्यांना न आवडेल ते टाळा. कीर्ती अत्यंत घातक असते. आपणाला चांगुलपणा लाभला की जग मत्सराने जळू लागते. उठावणीचे जय झाला म्हणजे क्रांतीचा प्रारंभ होतो. क्रांतीला आरंभ तरुणकडून व मध्यम वर्गीयांकडून होतो. लक्षात घ्या, आदर्श चांगल्या गोष्टीसाठी दाखवावा. वाईट गोष्टी आपोआप आत्मसात होतात. एखाद्या वाईट माणसाला समाज चांगले म्हणू लागला तर त्याचा वाईट बनते. जगात चांगले वाईट असे काही नसते. जे उपयुक्त ते चांगले व जे घातक ते वाईट असे आपण म्हणतो. कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते. आपल्या मनाचा आरसा जसा असतो त्याप्रमाणे ते दिसत असते. स्वामी भक्त हो. स्वामी सांगतात, काळजी करू नका, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुमच्या सोबत आहे. आता ते तुमच्यावर आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी तुम्हाला साथ देताना दिसतील. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून बघा. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. प्रत्येकाला वाटतं की त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी आता होत नाही. प्रत्येकाला वाटतं की त्याच्या आयुष्यात सर्व काही त्याला त्याच्या मनाप्रमाणे मिळावं. त्यासाठी प्रयत्न तो करेल का? त्यासाठी प्रयत्न तो करतो का हे आधी बघायला हवं. आयुष्यात जर तुम्हाला खूप मोठं काही करायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो. जेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवाल तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. बऱ्याच वेळेला संकटे येतील तुमच्या आयुष्यात. त्यांचा सामना करून पुढे जा, कारण त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. संकट काळात तुम्हाला स्वामीच मार्ग दाखवतील आणि सर्व काही स्वामीच तुमच्या मनाप्रमाणे करतील. स्वामी सांगतात, मी तेव्हाही तुमच्या सोबत होतो, मी आत्ताही तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी कायम तुमच्या सोबत आहे. काळजी न करता एकदा श्री स्वामी समर्थ नामाचा जप जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. ज्यांना वाटतं की स्वामींनी माझी साथ दिली, ज्यांना वाटतं की स्वामी माझी कायम साथ देत आहेत, त्यांनी एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. जो व्यक्ती आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतो, प्रयत्नवादी असतो, त्याला कसल्याच गोष्टीची कमतरता नाही. काळजी न करता स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी सांगतात, जर आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला हवा. कारण स्वामीच आपल्याला मार्ग दाखवतील. आपल्या वाईट काळात स्वामी आपली साथ देतील. संकटे आयुष्यात असतात. त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आपल्यात असावी लागते. जर आपला स्वामीवरती विश्वास असेल आणि संकटातून बाहेर निघण्यासाठी आपले प्रयत्न चांगले असतील तर नक्की आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी साथ देतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या या वळणावर तुमची साथ कायम देत आहे. आता तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही, कारण कायम साथ देणारे स्वामी तुमच्या सोबत आहेत. आता तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी सांगतात, वेळ निघून जायच्या आधी हा संदेश तू पूर्ण ऐकून घे, कारण एकदा का हा संदेश तू टाळशील तर तुझ्यासाठी हे खूप जास्त पश्चातापाचे ठरेल. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकल्यामुळे तुझ्या जीवनात याचा योग्य व मोठा परिणाम तुला बघायला मिळेल. हा संदेश आज तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वामी सांगतात,
आयुष्यात सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होत आहे. सर्व काही तुझ्या आयुष्यात मनाप्रमाणे होणार आहे. काळजी न करता स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करणार आहेत. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला आवडतील, त्या तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जर करायच्या असतील तर स्वामीवरती विश्वास ठेवावाच लागणार. स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला मनाप्रमाणे गोष्टी नक्की मिळतात. स्वामी बोलतात, कायम सोबत असतो मी त्यांच्या, जो माझ्या नामाचा जयघोष करतात. त्यामुळे तुम्ही देखील श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करायला विसरू नका. माणसातील माणुसकी खरा माणूस असल्याचं स्पष्टीकरण देत असते. ते माणुसकी कशी ओळखायची किंवा माणुसकी आहे की नाही ते बघायचे असेल तर त्या व्यक्तीला जरा लक्ष देऊन बघावं लागतं. व्यक्तीच्या कर्माने त्याच्या प्रत्येक गोष्टीचा आपण अंदाज काढू शकतो. कर्म चांगले असतील तर आपल्याला योग्य दिशेला नेण्यासाठी मदत नक्की मिळते. स्वामी भक्त हो, स्वामी सांगतात, कायम सोबत आहे मी तुमच्या, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. तुझ्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश तुझ्यासाठी महत्त्वाचा होता. हा संदेश तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येक वेळेला गोष्टी मनाप्रमाणे होतात. स्वामीवरती आपला विश्वास प्रत्येक वेळेला असतो. स्वामी कायम आपली साथ देतात. स्वामींनी कायम आपली साथ दिलीच आहे आणि प्रत्येक वेळेला आपल्या पाठीशी फक्त स्वामी असतात. आपण काळजी करण्याची गरज नाही, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामीच मदत करतात. ज्यांना वाटते की स्वामी त्यांची साथ देत नाहीत, त्यांनी काळजी करू नका. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा. बघा, तुम्हालाही स्वामी साथ देताना दिसतील. ज्यांना ज्यांना स्वामी साथ देतात त्यांना स्वामींचा अनुभव नक्की येत असतो. स्वामी सांगतात, मी चराचरात व्यापून आहे. जलही मीच आहे, वाराही मीच आहे, हवाही मीच आहे आणि पाणीही मीच आहे. तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून बघा. नक्की तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत स्वामी करतील. स्वामी सांगतात, जो व्यक्ती माझ्या नामाचा जप करतो, जो व्यक्ती माझ्या नावाचा जप करत असतो, त्याची साथ कायम मी स्वतः देत असतो. फक्त त्याने श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला असावा. संकटकाळी फक्त स्वामी तुमची साथ देतील. संकटकाळात स्वामींनीच तुमची साथ दिली आणि तुमची साथ फक्त स्वामी देत असतात. स्वामी सांगतात, जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करेल त्याच्या पाठीशी आम्ही सदैव असतो. फक्त त्याने स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला हवा. स्वामी कायम तुमची मदत करतात. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देत असतात. संकटसमयी साथ देणारे स्वामी, वाईट काळात तुमची मदत करणारे स्वामी, तुमची कायम साथ देणारे स्वामी आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असणारे स्वामी. स्वामी सांगतात, मी तुमची साथ कधी सोडली नाही आणि तुमची साथ कधी सोडणार देखील नाही. जगात अडचणी आहेत, समस्या आहेत. प्रत्येक वेळेला आपल्याला त्यांचा सामना करायला हवा, कारण त्याच्याशिवाय यश आपल्याला मिळणार नाही. स्वामी बोलतात, संकटामध्ये तुमची साथ फक्त मीच देणार. संकटसमयी तुम्हाला त्यातून बाहेर फक्त मीच काढणार. तुमची साथ कायम मी स्वतः देत असणार. फक्त तुम्ही माझ्या नामस्मरणाचा जप करा आणि विश्वास ठेवा माझ्यावर, कारण स्वामी तर कायम तुमची साथ देतात. स्वामी कायम तुमच्या सोबत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण स्वामींनीच तुमची साथ प्रत्येक वेळेला दिली आणि स्वामी तुमची साथ आजही देत आहेत. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात संकटे अपार असतील, त्या संकटात मार्ग दाखवत असणार आहे मी. प्रत्येक वेळेला तुम्हाला रस्ता दाखवत असणार आहे मी आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला योग्य दिशेला नेत असणार आहे मी. स्वामी नामस्मरणाचा जप केल्याने प्रत्येक संकट दूर होतं. स्वामी नामस्मरणाचा जप केल्याने आयुष्यात योग्य दिशेला जाण्यासाठी मार्ग मिळतो. स्वामी सांगतात,
आपल्याला असा एक व्यक्ती आयुष्यात हवा ज्याला आपण प्रत्येक गोष्ट सांगू शकतो. असा व्यक्ती आयुष्यात असायला हवा जे प्रत्येक वेळेला आपल्यासाठी सदैव मदतीला उभा असेल. स्वामी बोलतात, अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढं आहे की अपेक्षा माणसाला दुखावत ठेवतात आणि समाधान माणसाला सुखावत ठेवतात. सुखाने जर जगायचं असेल तर अपेक्षा कमी ठेवा. जर आयुष्यात वाईट संकट येत असतील, त्यांचा सामना करून तुम्हाला पुढे जायचं असेल तर प्रयत्न ठेवा. स्वामी बोलतात, तुम्ही न मागता सर्व काही मी तुमच्यापर्यंत देईल. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा जप करा. जो व्यक्ती स्वामींच्या नामस्मरणाचा जप करतो त्याच्यासाठी अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला स्वामी त्याची साथ देतात. कायम सोबत असणारे स्वामी आहेत. आपली प्रत्येक वेळेला साथ देणारे स्वामी आहेत. त्यांनीच आपली साथ प्रत्येक वेळेला दिली आणि स्वामीच आपली साथ कायम देत आहेत. काळजी न करता स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा, कारण आयुष्याच्या कठीण काळात हेच तुम्हाला पुढे नेतील. स्वामी नामस्मरणाचा जप जो व्यक्ती करेल त्याच्यासाठी अशक्य असं काही नाही. स्वामी सांगतात, एकदा का चिंता करायला सुरुवात केली की चिंता करतच जातो, पण एकदा का नामस्मरण करायला सुरुवात केली की नामस्मरण करतच जाशील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेव, कारण ते तुला योग्य वेळी साथ देतात. स्वामी आपल्या पाठीशी सदैव आहेत. स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नाही आणि स्वामी आपली साथ कधी सोडणार नाही. वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते, पण बदललेली व्यक्ती कायम मनात घर करून असते आणि ती आपल्याला कायम लक्षात राहते. संकटांचा सामना केल्याशिवाय यश मिळणार नाही आणि संकटे आयुष्यात येत असतात, याकडे काही शंकाच नाही. संकटे आयुष्यातून जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न योग्य दिशेला करत राहावे लागतात. आपले प्रयत्न जर योग्य दिशेला असतील तर प्रत्येक वेळेला आपल्याला रस्ता नक्की मिळतो. स्वामी बोलतात, लक्षात ठेवा, मृत्यू कधी कसा येईल कोणी सांगू शकत नाही. संकट कधी कसा येईल हे देखील कोणी सांगू शकत नाही, पण स्वामी प्रत्येक वेळेला साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला हवा हे स्वामी आपल्याला सांगत असतात. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका, कायम तुमची साथ देत असणार आहे मी. प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहे मी. जो श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करेल त्याची मदत सदैव करत आहे मी. अशक्य ते स्वामी शक्य करतात. स्वामीवरती विश्वास असेल तर मनाप्रमाणे गोष्टी होतात. स्वामी बोलतात, मी तुमची साथ कधी सोडलेली नाही आणि तुमची साथ कधीही सोडणार देखील नाही. फक्त तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवा. बऱ्याच वेळेला गोष्टी येतील आयुष्यात, त्यांच्या सोबत नेहमी राहा, कारण त्या गोष्टी आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. काही वेळेला त्या गोष्टी त्रासदायक असतील तर काही वेळेला त्या गोष्टी तुम्हाला मागे ओढण्यासाठी येतील. आता तुमचा विश्वास तुमच्यावर असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढू शकाल. स्वामी सांगतात, आपल्या किमतीची आणि हिमतीची अंदाज कधी कोणाला येऊ देऊ नका. ते योग्य वेळ आल्यावरच आलेला बरा असतो. प्रत्येकाला सांगायचं नाही की आपण काय करू शकतो. वेळ आल्यावर करून दाखवण्याचा खरा मजा असते. संकटे खूप आहेत आयुष्यात, त्यांचा सामना फक्त स्वामी नामानेच करता येतो. स्वामी नामस्मरणाचा जप जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला स्वामी स्वतः मार्ग दाखवतील. स्वामी बोलतात, कायम तुमची साथ मी स्वतः देतोय. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून बघा, कारण स्वामीच तुमची साथ कायम देतात. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा जप करून बघा. संकट समयी स्वामींनी तुमची साथ दिली आणि स्वामी तुमची कायम साथ देत असतात. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा, कारण तेच आपल्या पाठीशी असतात. स्वामी सांगतात, एखादी अपेक्षा पूर्ण नाही झाली म्हणून दुःख कधी व्यक्त करू नका. एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही म्हणून कधीही रडत बसू नका. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करत राहा. नक्की तुम्हाला योग्य दिशेला योग्य मार्ग स्वामी दाखवतील. संकट समयी स्वामी तुमची साथ देतात. कायम स्वामी तुमची मदत करतात आणि स्वामींनी कायम तुमची साथ दिली. फक्त स्वामी नामाचा जप करा. स्वामी बोलतात, तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटतात
त्या आत्ता अशक्य वाटतात, पण एक वेळ अशी येईल तुम्हाला त्या गोष्टी शक्य वाटायला लागतील. विश्वास ठेवा स्वामी नामस्मरणावर, कारण कायम आपल्यासोबत ते असतील. स्वामी सांगतात, मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देतोय आणि तुमची साथ मी सदैव देत असतो. तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, कारण जो स्वामीवरती विश्वास ठेवेल तो आयुष्यात सदैव पुढे जाईल. जो स्वामी समर्थांच्या नामस्मरणाकडे लक्ष देईल त्याला स्वामी सदैव साथ देतील. स्वामी सांगतात, हा संदेश तू आता शेवटपर्यंत ऐकतोय, याचं फळ तुला नक्की मिळेल. काळजी करू नको, तुला येत्या काही काळात स्वामी स्वतः मदत करताना दिसतील. फक्त तू श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघ. श्री स्वामी समर्थ तुझी कायम मदत करतात. त्यांनी आजपर्यंत कधीच तुला दुखू दिलं नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांनी तुला साथ दिली आणि कायम तुझ्यासोबत उभे होते स्वामी. आता तुझा स्वामीवरती विश्वास ठेवायला हवा. तू जर स्वामीवरती विश्वास ठेवला तर स्वामी तुला मार्ग नक्की दाखवतील. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती तुझा विश्वास असू दे, कारण स्वामीच आपली साथ कायम देतात आणि स्वामींनी आपली साथ कायम दिली आहे. ज्यांना वाटतं की स्वामी त्यांची साथ कधी देत नाहीत, अशांना स्वामी सदैव म्हणतात, जो भक्त माझे नामस्मरण करतो, माझ्या नावाचा जप करतो आणि दररोज माझ्या नामस्मरणात गुंतून असतो, त्याची साथ आम्ही कायम देत असतो. स्वामी भक्त हो, तुम्ही काळजी करू नका, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. तुमच्या आयुष्यात अपार संकटे आले, कितीही तुम्हाला मागे ओढण्याचा कोणी प्रयत्न केला तरीही तुम्ही घाबरत जाऊ नका, कारण स्वामी तुमची साथ देत असतात. कोणाकोणाला वाटतं की स्वामी माझी साथ देत नाहीत, त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करून तर बघा. स्वामी त्यांच्या पाठीशी उभे असण्याचा त्यांना साक्षात चमत्कार जाणवेल. ज्यांना अजूनही वाटतं की स्वामी कायम माझ्यासाठी सोबत नसतात, प्रत्येक वेळेला मला दुर्लक्ष करतात, त्यांना स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहे, कायम तुझ्यासोबत आहे मी. माझ्या प्रिय मुला, तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ देत आहे मी. फक्त तू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून बघ. ज्यांना वाटतं त्यांना स्वामी नक्की साथ देतील, त्यांना स्वामी नक्की साथ देतच असतात. स्वामींचे फक्त नामस्मरण करायला हवे. स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. आपल्या पाठीशी स्वामी स्वतः उभे असतात, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज कधी पडत नाही. स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवून बघा, कारण तेच आपली साथ कायम देत असतात. स्वामींनी आपली साथ कायम दिली आणि ते कायम देत असतात. फक्त त्यांच्या नामस्मरणावर आपला विश्वास असायला हवा. अशक्य ही शक्य करतील स्वामी.